ससा पिल्लू तू पण ससाच आहेस ते पण ससा आहे ग धाडस केले डोळा दिसू दे बा माता आहे ना तर ती भीमाची बायको आहे म्हणजे मनालीवाला गुलाबजाम हा इथलं हे आहे वाटतं ते मंदिराच्या असे आजूबाजूने किती छान झाडे घनदाट नमस्कार मी अंकिता तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस मला खूप छान आनंदाचा जाऊ देत आज ना आमचा मनालीतला तिसरा दिवस आहे तिसरा ना ग हां तिसरा हो हां तिसरा दिवस आहे आणि आम्ही नाश्त्यासाठी आता खाली चाललो आहे काल जेवढी थंडी होती ना तिथे रोहतांगला बर्फामध्ये त्याच्यापेक्षा इथे खूप कमी आहे त्यामुळे आज नॉर्मल वाटेल आहे आम्हाला तिथल्या थंडीपेक्षा इथे तर आता आम्ही नाश्त्यासाठी चाललो आहे नाश्त्यामध्ये आज काय काय आहे बघणार आहोत आणि मस्त बघा आम्ही तिघी तयार झाले आणि आज आमच्याकडे भरपूर वेळ आहे कारण 11 वाजता बाहेर निघणार आहोत इथे लोकल जे काही आहे ना मनालीमध्ये ते बघणार आहोत तर त्यामुळे निवांत उठणं वगैरे निवांत चालू होतं आज इथे काही हॉटेलमध्ये फोटो वगैरे काढायचे होते आम्हाला तर ते वगैरे काढू आम्ही तर आता नाश्त्यामध्ये काय काय आहे बघू इथं कॉमन सगळ्यांच्या हॉटेलमध्ये हा पिक्चर लागलेला आहे हा ब्रेड जाम आहे ते आपल्याला आमचं पिल्लू बघा सकाळी कसं पॅक झालेलं आहे खाल्लं वलपर्यंत तू काय खाल्लेस ग पराठा बघा इथे थोडंसंच ट्राय करायला घेतले बुर्जे काल एग होतं बॉइल्ड एग आज बुर्जी केली त्यांनी आणि पोहे ॲक्च्युली पोह्यानं पित्त होतं आहे मला पण आज नॉर्मली इथे सगळं गेल्या पण आज इथल्या इथे फिरायचं आहे म्हणून मग थोडंसं ट्राय करणार आहे इथे ना एक प्लस पॉईंट आहे म्हणजे खाण्याकडून कुठलेही हाल होत नाहीत कारण टेस्टी एकदम टेस्टी असते आणि आपल्याकडे जसं आहे ना पंजाबी डिशेस सेम तसं आहे ते त्यामुळे खाण्याच्या बाबतीत एक नंबर आहे इकडे आम्हाला टेन्शन आलं की ते खाणं पिणं कसं असेल खूप चांगलं आहे आता ट्राय करते मी हॉटेलच्या बाहेर आलो इथे आणि ही वाळलेली झाडं दिसत आहेत ना ती सफरचंदाची आहेत आणि आता सफरचंद पण दिसलं आहे आम्हाला क्या हुआ कसं जाणार हां तर आता सफरचंद लागलेत आम्हाला 2 सकाळी दिसले दाखवते मी तुम्हाला हे बघा हे छोटंसं इथे एक लागले 2 आहेत का इथं हां वरती एक आहे इथं दिसणार काय आहे इथं मोठं आहे हो हे बघा इथे एक आहे हे बरोबर हे तर ॲपल गार्डनला जेव्हा आम्ही गेलो होतो ना तेव्हा आम्हाला सफरचंद बघायला मिळालं नाही पण इथे मिळाले अरे इथं पण छोटा एक पण आता इथं मिळालं आणि आता थोडा वेळ आम्ही इथे मस्त उन्हामध्ये थांबणार आहे कारण की थंडी आहे खूप आणि आमच्या आहोंचं बघा इकडे तिकडे काय काय आहे शोध चालू आहे इकडे काय आहे तिकडे काय स्विमिंग पूल आहे वाटतं इथे एवढ्या थंडीत कोण मरायला जाणार आहे स्विमिंग टँकमध्ये होय एवढ्या थंडीत कोण मरणार आहे या पाण्यात आता नवीन चालू आहे वाटतं अजून काम चालू आहे वाटतं का नाही अशा थंडीच्या ठिकाणी काय उपयोग होत नाही पण स्विमिंग टँकचा तर आता मस्त फोटो एक 100 फोटो आम्ही काढू इथे हे आहे संध्या रिसॉर्ट अँड रेस्टॉरंट आता हा पाठीमागचा व्ह्यू आहे आता याच्यामध्ये उन्हाने काय दिसत नाही आहे क्लिअर आणि हा पूर्ण त्यांचा हे कॉटेजेस आहे इकडे स्विमिंग टँक आहे आणि बसायला मस्त असं गार्डन केलेलं आहे त्यांनी उन्हामध्ये इकडे बोनफायरचं पण आहे रात्री पेटवतात ते इकडे उन्हामध्ये आपण चहा कॉफी वगैरे बसून पिऊ शकतोय हॉटेलचा एंट्रन्स पण खूप छान आहे इथे तर रात्री आम्ही त्या भैयांचा बर्थडे इथे सेलिब्रेट केलेला आणि आमचं पिल्लू काय बघते चल फोटो काढूया आपण तिथं झाडाजवळ तुझा अब हम कहाँ जा रहे हैं अभी हडिम्बा टेम्पल जा रहे हैं हडिम्बा टेम्पल ओके ताराबाई द ग्रेट
पिल्लू तू पण ससाच आहेस, ते पण ससा आहे ग, धाडस केले. डोळा दिसू दे व्यवस्थित. अरे वा वा बर. नाही 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 मुझे डर लग रहा है. हे बघा इकडे पण आहे. हा अरे कसलं भारी दिसायलंय. थांब, आराध्यानं आमच्या सस्सा घेतलाय. पिल्लू मोमो बाई काय होय. हो घाबराली ती, घ्या की. हा ससा घेऊन फोटो काढायला 20 रुपये. हा आता ना आम्ही हडिंबा देवी टेम्पल बघायला आलोय. हडिंबा माता ना, हा हिडिंबा माता टेम्पल बघायला आलोय दर्शन घेण्यासाठी. आणि हिडिंबा ही भीमाची बायको आहे, म्हणजे 5 पांडव होते त्यातील भीम जे होते ना त्यांची बायको आहे. आणि ती एक वेगळी स्टोरी आहे. बघूया आता मला इथे काय काय माहिती मिळेल तशी मी तुम्हाला सांगते. मंदिराच्या असे आजूबाजूने किती छान झाडे, घनदाट झाडे, त्यांनी एकदम मोठी मोठी आहेत. दीदी उंच किती आहेत बघा. हे बघा हे रेड कलरचं. इकडे यायचं नाहीये परत. हो दुसरीकडून जायला पाहिजे. आणि हे बघा इथली मंदिर सुद्धा ना, रचना मंदिराची वेगळीच आहे अशी. आपल्या इकडची वेगळी असतात ना. तसं मंदिर किती भारी वाटाले असं पत्र्याचं. हो ग काय म्हणतात त्याला, मला नाही माहित काहीतरी म्हणतात त्याला, पण हे इस मिठाई का नाम क्या है भैया. मनाली वाला गुलाबजाम. हा इथलं हे आहे वाटतं ते. अरे बाई इथं स्वस्त आहे. नाही नाही भैया नाही चाहिए. हे बघा इथे हे सगळं विकायला बसलेले आहेत सगळे. इकडे हे सगळे सॉक्स वगैरे विनत बसले ना ते पिल्लू. आणि हे आहे मंदिर. बूट कुठे काढायचं. होय होय किती सुंदर वाजवलेत बघा की त्यांनी. राजा परदेसी की तेरी मेरी कजिंदरी. कसलं म्युझिक वाजवलंय भारी. हेली कुठे थांबले. केसर घ्यायला. मग बघ ना कशी येते. हो आराध्या तिथं विणून ते विकायला ठेवले बा सॉक्स. टोपे छान आहेत ग. इकडे पण असं फोटो काढू शकतो आपण ड्रेस घालून. होय ना. 200 रुपयाला 3 ग्रॅम. मी ना देवीचं दर्शन घ्यायला लाईन मध्ये थांबलोय आता. लाईन आहे आणि इतक्या उंचावर आहे ना हे मंदिर. आणि या मंदिराची रचनाच वेगळी आहे. आणि इथे बघू शकताय काय तुम्ही प्रत्येक ठिकाणी ना ते काश्मीरी ड्रेस आहेत. त्या गेटअप मधले फोटो वगैरे काढून घेत आहेत. त्या बाजूला बघा असं काळवीट वगैरे मारून ना त्याची शिंग तेवढी राहिलेत. कवटी सगळी त्याची हे झाली आता वाळल्या. इकडे पण आणि कसली शिंग आहेत की. किती प्राणी मारतात ग या लोकांनी. आमचं ना आता दर्शन झालं आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नाहीये. मंदिर असं सिंपल आहे साधा आतमध्ये, पण गर्दी आहे. आणि या लोकांची खूप श्रद्धा आहे या देवीवर. इकडं काय खाली दगड येतोय. साईडनं बघा पूर्ण सगळे अशी झाड आहेत. आणि सगळीकडे ना ह्याचं फोटो सेशन चालू आहे. पूर्ण सगळ्या बाजूने झाड आहेत अशी. तर ते हिडिंबा माता आहे ना, तर ती भीमाची बायको आहे. म्हणजे भीम जेव्हा लढाईला जात असतात ना, राक्षसांबरोबर त्यांची एकदा लढाई होती आणि त्यामध्ये एक राक्षसीन होती, तिच्यावर भीमाचं प्रेम झालं.
तर त्यांनी तिच्याशी लग्न केलं आणि त्याच्यानंतर त्या दोघांना एक मुलगा पण झाला. तो राक्षस होता, पण त्या राक्षसांनी तो जो मुलगा झाला होता ना, तर त्यांनी यांच्याच बाजूनी लढाई केली, म्हणजे पांडवांच्याच बाजूने तो लढला आणि अर्जुनला वाचवलं त्यांनी लढाईमध्ये. तर त्यामुळे ना ही हिडिंबा देवी राक्षस असून सुद्धा चांगलं कार्य केल्यामुळे ही फेमस झाली आणि तिचा मुलगा जो राक्षस आहे आणि तो अर्जुनाला वाचवलं ना त्याने, तर त्याच्या त्या कर्तृत्वाने हिला प्रसिद्ध मिळाली हिडिंबा माताला. तर त्यामुळे या लोकांची हिडिंबा मातावर खूप श्रद्धा आहे. आणि आतमध्ये मी बघितलं पैसे वगैरे खूप 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 ठेवलेत लोकांनी. बघा इथे हे वन विहार आहे. इकडे आतमध्ये चाललोय मी आता. ओ चला की, इथे लहान मुलांना खेळण्यासाठी. आता ते झोपाळ्या बजा, घसरगुंडी पण आहे इथं. खेळणार आहेस? तिकीट घ्यायचं किती आहे? अडल्टला 10 आणि चिल्ड्रन्सला 5. सापडतात बघ पप्पा. पाणीपुरी खात नाही. हिडिंबा देवीच्या बाहेर आलो ना, इथे याक वगैरे आहेत. इकडे हे सगळं विकायला. हा म्युझियम आहे आणि त्याच्यासमोर हा बघा हे असे सगळे स्टॉल आहेत आणि हे पेंटिंग्स लावलेले आहेत ना, ते स्वतः काढत आहेत. हे आहे वीर घटोत्कच पूजास्थान, म्हणजेच भीमाचा आणि ते हिडिंबा देवीचा जो मुलगा होता ना त्याचं मंदिर आहे इथं. इथं माहिती लिहिली आहे. हिडिंबा टेम्पल बघून ना आम्ही बाहेर पडलो, थोडीशी शॉपिंग केली घरच्यांसाठी. हे बगा हे असं. भैया इसको क्या कहते हैं? इसको रिवर जंपिंग बोलते हैं. रिवर जंपिंग. हाँ जी, बच्चे साथ हमारा गाइड रहता है, गाइड साथ में जाएगा. ए भारे है की आप लोग करते हैं जैसे मतलब सिंगल सिंगल जाते हैं, ये अपना जाएगा अपने कुछ वाव. जंपिंग नहीं करवाएगा. किती स्वच्छ पाणी आहे. मी नई नाही. एक्टिविटी है, हाथ छोड़ के जाते हैं, ऐसा कुछ नहीं है. ये देखो 70 फोटो वीडियो. हाँ 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 फोटो आपके फोन से आएगी, कपल में जाना उधर से होगा. हाँ हाँ हाँ. ये देखो कैसे रहेगा. काय करणार आहे कोण? प्रांजल तू करणार आहेस? एक्टिविटी इसीलिए होते हैं सब यहाँ पर. आलोय आता क्लब हाऊस आणि मनू टेम्पल इथे जवळजवळच आहे. तर आता आम्ही क्लब हाऊसला चाललोय आणि इथे रिव्हर जंपिंग म्हणून स्पोर्ट्स आहे. एक नंबर आहे. नदीवर अशी दोरी बांधली आणि असं उड्या मारत 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 आपण जायचं. आपल्याला दोरी वगैरे बांधलेली असेल तर ते एक आहे. आता आम्ही चाललोय क्लब हाऊसमध्ये, म्हणजे नेमकं काय मला पण नाही माहिती. बघू तिथे गेल्यानंतर शूटिंग करायला अलाउड असेल तर ते पण मी तुम्हाला दाखवेन. हिमाचल टुरिझम द क्लब हाऊस, वेलकम. आता आम्ही क्लब हाऊसमध्ये आलेलो आहे. इथे हे रिसेप्शनिस्ट आहे. काय आहे हा? इंडोअर गेम्स. हे काय खेळत बसू नका आता. चला ओ ग बाळा. बघा इथं ड्रेस वगैरे सगळं विकायलेत. हे बघा हे जे आहे ना ते त्यांनी लोकरीनं विणून केलेलं आहे. अर्ध्या किती छान ना पिलू. 550. होय होय सुटलंय वाटतं ते. किती मस्त केलंय त्यांनी पण. हे सगळे क्राफ्ट आहे. ते क्राफ्ट कसलं सुंदर दिसले.
आम्ही इकडे गेलो होतो आता आणि अशी कपड्यांचे सगळे स्टॉल मांडलेले तिथे दुकान आहेत दुकान आहेत सगळीकडे बघल तिथं हेच सगळं बघायला मिळाले आम्हाला. ते सगळे ज्वेलरी आणि कपड्यांचे स्टॉल आहेत आणि बरोबर इथे नदी आहे आणि हे रिव्हर काय म्हणतात त्याला रिव्हर जम्पिंग ना एक प्लेट मोमोज आहेत चाऊमिन आहे आणि परांठा आहे परांठा इंडियन फूड पण आहे टोस्ट आणि ऑमलेट पण आहेत काय ते घ्यायचं थेंथूक थुक्का म्हणजे काय सिद्धू प्लेट आहे चिकन पण आहे आणि व्हेज मध्ये पण पनीरचं पण आहे तुमका म्हणजे काय बघायला पाहिजे ना ती सिद्धू म्हणून आहे. सिद्धू डिश इथले आहे ना लोकल लोकल डिश बघूया आपलं काहीतरी काय काय नाव आहेत ना इथल्या जेवणाची इंडियन फूड नाव वाचूनच खूप वाटत इंडियन फूड आहेत फ्राईड मोमोज मॅगी पण घेतली आणि ऑमलेट ब्रेड ऑमलेट ना ब्रेड ऑमलेट आपण ते कुठं खालतो वडा हेच की ह्याला रोहतांगला हा एग फ्राईड राईस आहे आम्ही सगळ्यांच्या मध्ये थोडा थोडा घेणार आहे आता एग म्हणजे हे फक्त बुर्जी करून त्यांनी घातलेला आहे आणि मसाला घातलेला आहे. कैसे क्या रहेगा अभी ये इतनी गाड़ियां तभी तो आई हैं सारी रोहतांग कोई भी खेलेंगे क्या अच्छा अच्छा बंद कर दिया सबको तो अभी बर्फ हाँ कल से शुरू हुई क्या कल रात से रात को जब बर्फ ज्यादा हो जाती है ना रोड पे ही शपथ आपलं नशीब चांगलं आहे बघायला मिळालं. फिर यहाँ ते की ड्रायव्हर activity भैया बंद हो गई. सांगतात की काल आम्ही रोहतांगला जाऊन आलो आज रोहतांग बंद आहे कारण की काल संध्याकाळपासून ना तिथे बर्फ खूप पडतोय त्याच्यामुळे आज रोहतांग बंद झालं. बरं झालं आम्ही काल जाऊन आलो नाही तर मग आज आम्हाला ते बघायलाच मिळालं नसतं होय ना.